नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. हे ज्यांच्या जीवनाचे सार होते आणि विद्यार्थ्यांचे अत्यंत लाडके प्रिय शिक्षक साने गुरुजी. शालेय परिपाठातील खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. या प्रार्थनेपासूनच साने गुरुजींची आपणास ओळख होते. 24 डिसेंबर हा साने गुरुजी यांचा जन्मदिवस. या निमित्ताने साने गुरुजी यांचे कार्य, त्यांचे विचार आणि त्यांच्या आंतरभारतीचे स्वप्न याविषयी अधिक माहिती या भागात आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या वाहिनीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. साने गुरुजींच्या वाङ्मयाबद्दल ना ग गोरे म्हणतात, आधुनिक मराठी वाङ्मयात जनतेला आपल्या हृदयाचा ठोका ज्यामधून ऐकू येत आहे असे वाङ्मय फारच थोडे आढळून येत आहे. नवीन, शुद्धतर व उदार अशा जीवनाची साध ज्याप्रमाणे गांधीजींनी राष्ट्राला दिली, त्याप्रमाणे तिच्याशी संवादी अशी साध साहित्यातून ऐकू आली नाही. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा इतिहास लिहिताना जनतेसाठी आपले अंतःकरण पिळून लिहिणारा एकच एक सारस्वत म्हणून गुरुजींचे नाव लिहावे लागेल. आचार्य अत्रे म्हणतात, ज्ञानेशांची ओवी, तुकारामांचे अभंग, मोरोपंतांची आर्या, तसे साने गुरुजींच्या गोष्टी मराठी साहित्यात अनंत कालपर्यंत टिकतील. एक थोर शिक्षक, समाजसुधारक, प्रतिभावंत लेखक, विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अत्यंत प्रिय असणारे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील पालगड या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई साने. श्यामची आई हे त्यांचे अजरामर पुस्तक आहे. मराठी आणि संस्कृत साहित्यात MA ची पदवी त्यांनी घेतली होती. साने गुरुजींची विपुल साहित्य संपदा आहे. कविता, निबंध, चरित्रे, लेख, कादंबऱ्या, कथा, नाट्यसंवाद, अनुवाद अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, सुंदर पत्रे, श्यामची पत्रे, गोड गोष्टी, भारतीय संस्कृती, पत्री हा त्यांचा काव्यसंग्रह, मोरी गाय, शबरी, महात्मा गांधी चरित्र, गीता हृदय अशी जवळजवळ लहान मोठी 124 पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. विद्यार्थी आणि साधना हे मासिक त्यांनी सुरू केले. त्यांच्या लेखनातून भारतीय संस्कृती मूल्यांचे दर्शन घडते. मानवजातीसाठी असलेले करुणामयी तत्त्वज्ञानही उमलते. सद्भावना आणि प्रेमाशिवाय खऱ्या आयुष्याला अर्थ नाही असे ते म्हणतात. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी गुरुजींनी आमरण उपोषण केले. त्यात त्यांना यश आले. त्यावेळी गुरुजी म्हणतात, एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते सक्रिय सहभागी होते. महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीत सुद्धा ते सहभागी होते. त्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला आहे. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिली आहे. त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी बंगाली आणि तमिळ भाषा शिकली. यातूनच आंतरभारतीची चळवळ उदयास आली. आता जाणून घेऊ साने गुरुजींच्या आंतरभारतीच्या स्वप्नाविषयी. सन 1930 मध्ये गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना दक्षिणेकडील अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. त्या प्रांतातील अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील भाषांची माहिती आपल्याला नसते याची खंत वाटायची आणि यातूनच आंतरभारतीची कल्पना सुचली. भारतातील प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधुभावाचे वातावरण राहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात असे त्यांना वाटत होते. कारण हृदये एक करण्याची ताकद साहित्यात आहे असे ते म्हणतात.
अमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात चंद्रोदय भट्टाचार्य या बंगाली मित्रामुळे बंगाली भाषेशी त्यांचा परिचय झाला. त्रिचनापल्लीच्या कानडी मित्राकडून त्यांनी कानडीचे धडे घेतले. तमिळ मित्राने बेबी सरोजची गोष्ट सांगितली. त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना सुब्रमण्यम भारतींच्या काव्याचा त्यांनी परिचय करून घेतला. गुरुजींनी तमिळ वेद म्हणून प्रसिद्ध असणारे तमिळ महाकवी तिरुवल्लुवर यांच्या प्रसिद्ध काव्यग्रंथाचे कुरल या नावाने मराठीत भाषांतर केले. या अनुवादाच्या सुरुवातीलाच तमिळ वाङ्मयाचा परिचय करून देणारी विस्तृत अशी प्रस्तावना लिहिली. तिरुवल्लुवर यांच्या जीवनाचा परिचयही करून दिला आहे. साने गुरुजींना आंतरभारतीय या सांस्कृतिक चळवळीची प्रेरणा रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारतीतून मिळाली. मानव मात्र सर्वत्र एकच आहे. त्याचे हृदय सर्व काळी सर्व ठिकाणी एकतेचे स्पंदन करीत आहे. यत्र विश्वभावती एकनिडम हे विश्वभारतीचे ध्येयवाक्य आहे. रवींद्रनाथ टागोर सांगतात, राष्ट्र धर्म संस्कृती यांच्या दुराभिमानाने मानवकुलाच्या एकतेला तडा जातो. भेदातून अभेद पाहण्याची भारतीय संस्कृतीतील समन्वय दृष्टी आवश्यक आहे. विविधतेत विद्वेष निर्माण न होता विविधतेला सौंदर्य जाणवेल. द्वेषाऐवजी प्रेमाला थारा दिला पाहिजे. परस्पर सहकार्याचा मंत्र जपला पाहिजे. साने गुरुजींच्या आंतरभारतीच्या कल्पनेमागे विश्वभारतीचे तत्वज्ञान आहे. भारतीय सुशिक्षितांना भारतीय भाषेतील साहित्याची आणि कलांची माहिती करून देणे आंतरभारतीचे कार्य आहे. साहित्यात माणसाच्या भावना एकरूप आणण्याची शक्ती आहे. साहित्यात हृदये एक करण्याची ताकद आहे. संस्कृतीची धारा सर्व माणसांपर्यंत पोहोचवणारी ती आंतरभारती. साने गुरुजींचे हे कार्य त्यांचे धडपडणारे विद्यार्थी आजही निरंतर करत आहेत. साने गुरुजींच्या गोष्टी जशा मराठी साहित्यात अजरामर आहेत, तशीच त्यांची स्फूर्तिगीते. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, उठा उठा हो नवयुवकानो, गीत उद्याचे गाऊ, अशासारख्या स्फूर्तिगीतांनी तरुणांना राष्ट्रभक्ती, सामर्थ्य आणि एकतेचा संदेश देत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आव्हान करत आहेत. साने गुरुजी म्हणतात, मंगल कार्याचे आरंभ पवित्र आहेत, मग ते किती का लहान असेनात. माझे ध्येय या कवितेत ईश्वराला उद्देशून ते म्हणतात, तुझी फार मोठी सेवा करीन असा अहंकार मला नाही. माझे बळ अल्प आहे. बळानुरूप जी काही सेवा माझ्याकडून घडेल तिचा तू स्वीकार कर. लेखनाविषयी ते म्हणतात, नवी कथा, कविता, नाटक, निबंध लिहीन, भाषांतर करीन, त्यामागे उद्देश एकच आहे. जगात जे जे सुविचार वारे, मदीय भाषेत भरोत सारे. जगात जे जे सुविचार वारे, मदीय भाषेत भरोत सारे. असे सदा वाटतसे मनात, तधर्व माझे शिणतील हात. असे सदा वाटतसे मनात, तधर्व माझे शिणतील हात. साने गुरुजींचे कोणते पुस्तक आपण वाचले आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. साने गुरुजींच्या साहित्यातून कथा, कविता, कादंबरी, लेख, चरित्रे, कविता यातून मानवता, प्रेम, राष्ट्रभक्ती, मराठी संस्कृती, सत्य, करुणा, नैतिकता, लोककल्याण अशा उच्चतम आदर्श मूल्यांचे संस्कार घडवणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी श्यामची आई नावाचा चित्रपट काढला आणि या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळाले आहे. अष्टपैलू आचार्य अत्रे हा भाग आपल्या वाहिनीवर आहे, तो आपण जरूर पहा. अशा प्रकारे एक थोर शिक्षक, समाजसुधारक, प्रतिभावंत लेखक, विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक असणारे साने गुरुजी यांचे कार्य, विचार आजच्या भागात आपण जाणून घेतले. त्यांच्या गीताप्रमाणे बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो,
बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो. तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल. जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो. जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.